विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण सहकारी संस्थेचे संघटन या घटकामधील तिसरा घटक जो आहे तो अध्यक्ष हा घटक पाहणार आहोत. परंतु याच्या अगोदरच्या तासाला आपण दोन घटकांचा अभ्यास केलेला आहे. ते दोन घटक कोणते पाहिलेले आहेत तर सभासद आणि व्यवस्थापन समिती या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. आज आपण सहकारी संस्थेचे पदाधिकारी म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर अध्यक्ष या घटकाचा अभ्यास करूया. याच्यामध्ये सहकारी संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत या सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आपल्याला सहकारी संस्थेचा पदाधिकारी आपण कोणाला म्हणायचं तर सहकारी संस्थेच्या पोटनियमानुसार आणि उपविधीनुसार किंवा कायद्यानुसार जो अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्तींना आपण सहकारी संस्थेचे पदाधिकारी म्हणत असतो. सहकारी कायदा जो आहे या सहकार कायद्यानुसार सहकारी संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत ते नियुक्त केले जात असतात. सहकारी संस्था कायदा 1960 जो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 यानुसार या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं बंधनकारक आहे. मग हे जे काही पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही 5 वर्षासाठी किंवा काही वेळेला उपविधीमध्ये जे नमूद केलेलं असेल या नमूद केलेल्या कालावधीसाठी या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात असते. मग हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पदाधिकारी आहेत हे आपापल्या जबाबदाऱ्या आणि अधिकार व्यवस्थितपणे पार पाडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना ते अधिकार पार पाडणं आवश्यक आहे. म्हणजे हे जे काही कामकाजासंबंधीचे जे काही आदेश द्यायचे आहेत हे आदेश देण्यासंबंधी जे काही नियम आहेत या नियमानुसार आणि पोट नियमानुसार या पदाधिकाऱ्यांना काम करणं आवश्यक असतं. कारण कायद्याच्या चौकटीत राहून ज्यावेळेला ते काम करतील त्यावेळेला सहकारी संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांना काम करणं सोपं जाईल. मग सहकारी संस्थेचं हित म्हणजे कोणाचं हित तर सभासदांचं हित आहे. या सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचं काम योग्य पद्धतीनं चालणं आवश्यक आहे. मग या पदाधिकाऱ्यांमध्ये आपण आज अध्यक्ष या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मग अध्यक्ष कोणाला म्हणायचं तर सहकारी संस्थेची जी काही व्यवस्थापन समिती आहे या व्यवस्थापन समितीमधील जी काही एक व्यक्ती आहे या एक व्यक्तीची नियुक्ती अध्यक्ष म्हणून केलेली असते. मग ही जी काही व्यवस्थापन समिती आहे ही व्यवस्थापन समिती नियुक्त करत असताना सभासद जे आहेत या सभासदांची संख्या ही असंख्य असते, अमर्यादित सभासद असतात. मग या अमर्यादित सभासदांना सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज हे दररोज येऊन पाहणं शक्य होत नाही. त्यामुळं हे सर्व सभासद आपल्यामधून या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची निवड करून देत असतात किंवा आपले प्रतिनिधी निवडून देत असतात. आणि या सर्व प्रतिनिधींमधून एक प्रतिनिधी हा अध्यक्ष म्हणून निवडला जात असतो. म्हणजे व्यवस्थापन समितीमधील जे काही सदस्य असतात या सदस्यांमधील एक व्यक्ती म्हणजे अध्यक्ष असते. मग हा जो काही अध्यक्ष आहे या अध्यक्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला तर तो 5 वर्षासाठी असतो किंवा काही वेळेला 5 वर्षापेक्षा कमी असतो. परंतु तो कधी असतो तर उपविधीमध्ये जर तशी तरतूद केलेली असेल किंवा काही वेळेला 5 वर्षापेक्षा जास्तही असू शकतो. परंतु त्यासाठी उपविधीमध्ये ती तरतूद असणं आवश्यक आहे. तशा प्रकारची तरतूद करणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपल्याला या अध्यक्षाचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये बदल करता येतो. परंतु कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार 5 वर्षासाठी एखादी व्यक्ती अध्यक्ष म्हणून कार्य करू शकते. मग हे जे काही अध्यक्ष आहे हा अध्यक्ष या सहकारी संस्थेचा प्रमुख या नात्यानं तो काम करत असतो. कारण या सर्व घटकांचा तो प्रतिनिधी असतो. आपण सहकारी संस्थेची संघटन रचना पाहत असताना सर्वात मुख्य घटक कोण पाहिला तर सभासद हे मालक असतात. सभासद आपले प्रतिनिधी निवडून देत असताना व्यवस्थापन समिती निवडून देतात आणि व्यवस्थापन समितीमधील एक सदस्य म्हणजे अध्यक्ष असतो. म्हणजे या सर्वांचा प्रतिनिधी हा अध्यक्ष असतो. मग अध्यक्षाला या सहकारी संस्थेच्या कामकाजासंबंधी सर्व अधिकार हे प्राप्त होत असतात. सर्व अधिकार प्राप्त झालेले आपल्याला दिसून येतात. हा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे अध्यक्ष जो आहे हा सहकारी संस्थेच्या सर्व सभांचाही अध्यक्ष होऊ शकतो किंवा सर्व सभांचा अध्यक्ष असलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण तो सहकारी संस्थेच्या सर्व कामकाजावरती आणि सभांच्या कामकाजावरती नियंत्रण ठेवत असतो. हा जो अध्यक्ष आहे या अध्यक्षाला त्याच्या कामाचा मोबदला हा मानधन स्वरूपामध्ये दिला जात असतो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा पगार दिला जात नाही. त्यानं केलेल्या कामाचा मोबदला म्हणून त्याला मानधन दिलं जात असतं. कारण पगार जो आहे हा पगार दर महिन्याला दिला जातो. परंतु मानधन देत असताना त्या पदाचं जे काही मानधन ठरलेलं असेल त्या मानधनानुसार
त्याला ते मानधन प्राप्त होत असतं. हा जो अध्यक्ष आहे, हा अध्यक्ष सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभा असतील, व्यवस्थापन समितीच्या सभा असतील, तर या व्यवस्थापन समितीच्या सभा किंवा सभासदांच्या सभांचा तो अध्यक्ष असतो. कारण तो सहकारी संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळं या सभांचं अध्यक्षपद त्याला पदसिद्धपणे प्राप्त होत असलं आपल्याला दिसून येतं, प्राप्त होत असलं आपल्याला पाहायला मिळत असतं. की जेणेकरून सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये जे काही निर्णय होतील किंवा सभेच्या कामकाजामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय होतील, हे निर्णय घेत असताना त्याची प्रमुख भूमिका राहील, या दृष्टिकोनातून अध्यक्षाचं कामकाज हे त्याला पार पाडावं लागत असतं किंवा त्याच्याकडून पार पाडलं जात असतं. कारण त्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, त्याच्या ज्या काही जबाबदाऱ्या ठरवून दिलेल्या आहेत कायद्यानं, ते अधिकार आणि जबाबदाऱ्या त्याला योग्य पद्धतीनं पार पाडता येऊ शकतील, या दृष्टिकोनातून हा जो काही अध्यक्ष आहे, हा अध्यक्ष त्या ठिकाणी कामकाज करत असले आपल्याला दिसून येतो. पुन्हा एकदा सांगतो की व्यवस्थापन समितीमधील एक जो सदस्य आहे, एक जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून काम करत असते किंवा त्या अध्यक्ष म्हणून निवडली जात असते. सर्व जे काही व्यवस्थापन समिती सदस्य आहेत, हे एकमतानं त्या अध्यक्षाची निवड करत असतात आणि त्या अध्यक्षाच्या निवडीला ही अधिमंडळाची जी काही वार्षिक सभा असते, या अधिमंडळाच्या सभेमध्ये त्याला मंजुरी दिली जात असते किंवा मंजुरी देण्यात येत असते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे, तो पुढचा घटक म्हणजे अध्यक्षाची कार्ये. अध्यक्षाची कार्ये कोणकोणती आहेत किंवा त्याला कोणकोणती कामं करावी लागत असतात, ही कामं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातलं जे काही पहिलं कार्य आहे, ते पहिलं कार्य म्हणजे सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज त्या ठिकाणी पार पाडणं. सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज म्हणजे काय, तर प्रशासन आणि जे काही व्यवस्थापन आहे, हे व्यवस्थापन करण्याचं काम त्या अध्यक्षाला करावं लागत असतं. की जेणेकरून सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पाडत असताना किंवा दैनंदिन कामकाज पाहत असताना सहकारी संस्थेला ज्या काही दैनंदिन अडचणी आहेत किंवा काम करत असताना त्या ठिकाणी असणारा जो काही कामगार वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे, यांना येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, या समस्या सोडवण्याचं काम या अध्यक्षाकडून केलं जात असतं. कारण सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावरती जे काही नियंत्रण आहे, हे नियंत्रण या अध्यक्षाचं असलं आपल्याला दिसून येतं. अध्यक्षानं ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कारण सहकारी संस्थेचा प्रमुख या नात्यानं अध्यक्षानं या सहकारी संस्थेच्या कामकाजावरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. संपूर्णपणे नियंत्रण त्याचं असलं पाहिजे की जेणेकरून हे जे काही सहकारी संस्थेचं कामकाज आहे, हे कामकाज योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चालण्यास मदत होईल, योग्य पद्धतीनं ते कामकाज चालू शकेल. त्यानंतर मदत व मार्गदर्शन. सहकारी संस्थेचं कामकाज पार पाडत असताना येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील, त्या अडीअडचणींमध्ये जी काही मदत आणि मार्गदर्शन आहे, हे मार्गदर्शन करण्याचं कार्य त्याला करावं लागत असतं. कारण कोणतंही काम करत असताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी असंख्य असतात. त्या ठिकाणी काम करणारा जो काही कामगार वर्ग आहे, या कामगार वर्गाला येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली जी काही मदत आहे, ती मदत आणि मार्गदर्शन करण्याचं काम त्याला करावं लागत असतं. हे कार्य त्याला पार पाडावं लागत असतं. कारण अध्यक्ष हा या सर्व घटकांचा नेता किंवा प्रमुख या नात्यानं त्याच्याकडे सर्वजण पाहत असतात. मग नोकरदार वर्ग असेल, अधिकारी वर्ग असतील किंवा त्याचे सहाय्यक असतील, या सर्व घटकांना अध्यक्षानं त्या ठिकाणी मदत आणि मार्गदर्शन म्हणजे वेळोवेळी जी काही मदत असेल, मग एखादी समस्या आल्यानंतर त्यांना मदतीची आवश्यकता असेल तर ती मदत करणं आणि मार्गदर्शनाची आवश्यकता म्हणजे त्यांना ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही मार्गदर्शनाची आवश्यकता असेल, ते मार्गदर्शन करण्याचं कार्य त्याला करावं लागत असले आपल्याला दिसून येतं. अध्यक्षाने सर्व कर्मचारी वर्गांशी सलोख्याचे संबंध निर्माण करणं आवश्यक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्यांना अडीअडचणी येतील किंवा समस्या येतील किंवा त्यांच्या काही वैयक्तिक समस्या असतील, त्यावेळी त्यांच्याशी सलोख्यानं वागणं आवश्यक आहे. काही वेळेला त्यांच्याकडून एखादी चूक झाली तर ती चूक समजून घेऊन त्यांना योग्य त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या वैयक्तिक किंवा घरगुती अडचणी असतील तर त्याही सोडवणं आवश्यक आहे, की ज्यामुळं कर्मचारी वर्गाला काम करत असताना कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही किंवा अडचण येणार नाही. या दृष्टिकोनातून हे जे काही सलोख्याचे संबंध आहेत किंवा मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचं कार्य अध्यक्षाला करावं लागत असतं. मग त्याच्यामध्ये किंवा हे जे काही सर्व घटक आहेत, सभासद वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, व्यवस्थापन समिती सदस्य असतील, या सर्वांमध्ये कशा प्रकारे सलोख्याचे संबंध निर्माण होतील,
या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे, की ज्यामुळं हे जे काही सलोख्याचे संबंध आहेत हे सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले गेल्यामुळं किंवा प्रस्थापित करता आल्यामुळं त्या ठिकाणी या सहकारी संस्थेची प्रगती योग्य प्रकारे होऊ शकेल, योग्य प्रकारे करता येऊ शकेल. या दृष्टिकोनातून हे जे काही सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं कार्य आहे हे सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचं कार्य या अध्यक्षाला करावं लागत असले आपल्याला दिसून येतं, अध्यक्षाकडून केलं जात असले आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करणं. जे काही आर्थिक हितसंबंध आहेत या आर्थिक हितसंबंधांचं रक्षण करणं. सहकारी संस्थेमध्ये जी काही गुंतवणूक केलेली आहे या गुंतवणुकीचं जे काही रक्षण आहे हे रक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, की जेणेकरून सहकारी संस्थेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी त्यांची जी काही गुंतवणूक आहे ही गुंतवणूक केलेली असते या गुंतवणुकीला संरक्षण त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं गेलं पाहिजे किंवा ते संरक्षण प्राप्त करून देण्याचं कार्य त्या अध्यक्षाला करावं लागत असतं, की सभासदांना आपली गुंतवणूक ही सुरक्षित आहे याची खात्री पटली पाहिजे किंवा त्याची खात्री पटणं आवश्यक आहे. ही जी काही आर्थिक गुंतवणूक आहे ही आर्थिक गुंतवणूक त्या ठिकाणी संरक्षित करण्याचं कार्य या अध्यक्षाला करावं लागत असतं किंवा अध्यक्षानं करणं गरजेचं आहे, की ती जी काही गुंतवणूक असेल सहकारी संस्थेमध्ये किंवा एखाद्या सभासदांनी ठेवलेली ठेव असेल ती योग्य ठिकाणी गुंतवणं आवश्यक आहे. ती गुंतवणूक योग्य ठिकाणी केली जाणं गरजेची आहे. त्याचबरोबर सभासदांना त्याच्यावरचा मिळणारा जो काही फायदा आहे किंवा लाभांश जो असेल तो योग्य वेळेला प्राप्त करून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थेचे जे काही आर्थिक हितसंबंध आहेत हे आर्थिक हितसंबंधसुद्धा योग्य पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार घडून येणार नाहीत या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. म्हणजे आर्थिक संबंध जे काय आहे या आर्थिक संबंधांचं रक्षण त्या ठिकाणी करण्याचं कार्य अध्यक्षाला करावं लागत असतं. त्यानंतर सभांचे आयोजन करणं. ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सभा आहेत मग याच्यामध्ये ह्या सभांचं आयोजन करत असताना कोणकोणत्या प्रकारच्या सभा आहेत तर सभासदांच्या सभा असतील, व्यवस्थापन समितीच्या सभा असतील किंवा उपसमितीच्या सभा असतील. ह्या ज्या काही सभा आहेत या सभा वेळोवेळी कायद्यानुसार आयोजित करण्याचं कार्य त्याला करावं लागत असतं. या सभा तो स्वतः आयोजित करत नाही परंतु सचिवाच्या मदतीनं या सभांचं आयोजन त्याला करून घेणं आवश्यक असतं, कारण सचिवाला त्यासंबंधीचे आदेश त्यानं वेळोवेळी दिले गेले पाहिजेत. अधिमंडळाची जी काही सभा असेल या अधिमंडळाची सभा त्या ठिकाणी आयोजित करत असताना आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत हिशेब तपासून घेतले पाहिजेत आणि 3 महिन्याच्या आत ती सभा बोलवली गेली पाहिजे. म्हणजे सभासदांच्या ज्या काही सभा आहेत मग याच्यामध्ये विशेष अधिमंडळाची सभा असेल किंवा वार्षिक अधिमंडळाची सभा असेल ही वेळोवेळी बोलवली गेली पाहिजे. या सभांचं आयोजन योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. सभेची सूचना, सभेची कार्यक्रम पत्रिका सभासदांना योग्य वेळेमध्ये पाठवली गेली पाहिजे किंवा ती पाठवणं आवश्यक आहे, की ज्यामुळं सभा ही कायदेशीर होऊ शकेल, सभेचं कामकाज कायदेशीरपणे पार पाडलं जाऊ शकेल. या दृष्टिकोनातून अध्यक्षाचं कार्य त्यानं योग्य पद्धतीनं पार पाडणं आवश्यक आहे किंवा त्यानं ते पार पाडलं पाहिजे. त्यानंतर सभांचे संचालन करणं. ह्या ज्या काही सभा आहेत या सभांचं संचालन करत असताना सभेचा तो पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सभेचा अध्यक्ष असतो. मग हा जो काही सभेचा अध्यक्ष आहे हा सभेचा अध्यक्ष असल्यामुळं त्यानं सभेचं संचालन जे आहे हे संचालन योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे. मग अध्यक्ष असल्यामुळं सभेवरती पूर्णपणे नियंत्रण हे अध्यक्षाचं असतं. मग अध्यक्षानं सभेचं नियंत्रण करत असताना किंवा सभेचं संचालन करत असताना त्या ठिकाणी ही जी काही सभा आहे ही सभा कशी योग्य होईल किंवा योग्य पद्धतीनं कशी पार पाडली जाईल या दृष्टिकोनातून सभेची कार्यक्रम पत्रिका आहे या कार्यक्रम पत्रिकेनुसार सभेमध्ये जे काही विषयांवरती होणारी चर्चा आहे ती चर्चा घडवून आणली पाहिजे. त्याचबरोबर सभेला आवश्यक असणारी घनसंख्या ही योग्य उपस्थिती आहे का हे पाहण्याचं काम त्यानं करणं. त्याचबरोबर ऐनवेळी एखादा विषय जर चर्चेसाठी येत असेल तर तो अध्यक्षाच्या पूर्वपरवानगीनं त्या ठिकाणी आला पाहिजे. ही जी काही सर्व कार्य आहेत ही सर्व कार्य त्यानं पार पाडली पाहिजेत. सभा संपल्यानंतर त्या सभेचं इतिवृत्त जे आहे हे इतिवृत्त लिहिण्याचं काम हे सचिवाला करायला सांगणं. ते जे काही इतिवृत्त आहे हे 30 दिवसाच्या आत पूर्ण करून घेणं आणि त्याच्यावरती सह्या करणं. म्हणजे सभेच्या कामकाज हे योग्य पद्धतीनं पार पाडलं जाऊ शकेल किंवा पार पाडलेलं आहे हे कायद्यानुसार झालेलं आहे हे सर्वांच्या लक्षात येईल. म्हणजे अध्यक्षानं सहकारी संस्थेचं जे काही कामकाज आहे हे कामकाज पार पाडत असताना सभेचं जे काही कामकाज आहे हे सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960च्या चौकटीमध्ये राहून करणं आवश्यक आहे.
अशा प्रकारे आज आपण अध्यक्षाची जी काही कार्य आहेत ही कार्ये ह्या ठिकाणी पाहिलेली आहेत. ह्यातला जो पुढचा घटक आहे तो म्हणजे अध्यक्षाचे अधिकार, या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजे जे काही अध्यक्षाचे अधिकार आहेत या अधिकारामध्ये जो काही पहिला घटक आहे तो म्हणजे दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार. जे काही सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज आहे या दैनंदिन कामकाजाबाबत त्याला अधिकार प्राप्त झालेले दिसून येतात. मग दैनंदिन कामकाज काय आहे तर सहकारी संस्था जे काही आर्थिक व्यवहार पार पाडले जात असतात किंवा कोणत्याही घटकाची खरेदी केली जात असते या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवणं. म्हणजे सहकारी संस्थेचे बँकेचे व्यवहार असतील किंवा रोख व्यवहार असतील, या रोख व्यवहारांवरती किंवा बँकेच्या व्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम अधिकार त्याला प्राप्त होत असतो. त्याचबरोबर सहकारी संस्थेची जी काही खर्चाची व्हाउचर्स असतील त्या व्हाउचर्सवरती सह्या करण्याचाही त्याला अधिकार असतो. म्हणजे जी मोठ्या रकमेची व्हाउचर्स असतात ती त्याच्या पूर्वपरवानगीनं जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला तो अधिकार प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण ही जी काही देखरेख आणि नियंत्रण आहे हे सहकारी संस्थेचं देखरेख आणि नियंत्रण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. कारण त्याला जी काही कार्य करायचे आहेत त्या कार्यासंबंधी त्याला अधिकार प्राप्त झालेला दिसून येतो. कारण सहकारी संस्थेचं जे काही व्यवस्थापन आहे किंवा प्रशासन करत असताना सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजासंबंधी जे काही नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे हे सर्व नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे कागदपत्रांवरती सह्या करणं. सहकारी संस्थेची जी काही मुख्य कागदपत्रं असतील किंवा अत्यावश्यक जी काही कागदपत्रं आहेत या कागदपत्रांवरती सह्या करण्याचा अधिकार त्याला आहे. म्हणजे सहकारी संस्था अन्य घटकांबरोबरचे काही करार करत असते, या करारासंबंधीचे जे काही दस्तऐवज असतील या दस्तऐवजांवरती सह्या करण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे. किंवा हे जे काही करार आहेत हे करार हे अध्यक्षाच्या सहीनं होत असतात किंवा अध्यक्षाच्या सहीनं झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर सहकारी संस्थेमध्ये जी काही मोठमोठ्या घटकांची खरेदी होत असते या खरेदीबाबतचे सुद्धा अधिकार या अध्यक्षाला दिलेले आपल्याला दिसून येतात किंवा अध्यक्षाला असले आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे संस्थेचे हिशेब. सहकारी संस्थेचे जे काही हिशेब आहेत हे हिशेब पाहण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. सहकारी संस्थेची जी काही वेगवेगळ्या प्रकारची हिशेब पुस्तकं आहेत ही हिशेब पुस्तकं लिहून घेण्याचा त्याचबरोबर ती हिशेब पुस्तकं पाहण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असले आपल्याला पाहायला मिळतो. कारण अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडून सहकारी संस्थेचे हिशेब वेळोवेळी पूर्ण केले जात असतात. या हिशेबावरती नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असतो किंवा संपूर्णपणे नियंत्रण या अध्यक्षाचं असले आपल्याला पाहायला मिळत असतं. की ज्यामुळं सहकारी संस्थेच्या हिशेबामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार घडून येणार नाही किंवा अफरातफर होणार नाही किंवा कोणीही आर्थिक गैरव्यवहार करणार नाही. या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेचे जे काही हिशेब आहेत ही हिशेब पुस्तकं पाहण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असले आपल्याला दिसून येतो किंवा अध्यक्षाला असले आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर कामचुकार कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणं. जे काही कामचुकार कर्मचारी असतील किंवा कामामध्ये दिरंगाई करणारा कर्मचारी वर्ग असेल यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे. मग तो लिखित स्वरूपामध्ये असेल अथवा तोंडी स्वरूपामध्ये असेल. एखाद्या कर्मचाऱ्याकडून जर कामामध्ये काही दिरंगाई केली जात असेल किंवा कामामध्ये जर काही चुका केल्या जात असतील आणि त्यामुळं सहकारी संस्थेच्या नावलौकिकाला जर काही बाधा निर्माण होत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असले आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही वेळेला लिखित स्वरूपामध्ये ज्या काही नोंदी ठेवण्याचा अधिकार आहे तोही अधिकार अध्यक्षाला असले आपल्याला पाहायला मिळत असतो किंवा दिसून येतो. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे सभांबाबतचे अधिकार. सहकारी संस्थेच्या ज्या काही सभा आहेत या सभा बोलवण्याचा अधिकार त्याला असले आपल्याला दिसून येतो. मगाशी आपण कार्यांमध्येही पाहिलं की सभा बोलवण्याचं कार्य त्याला करावं लागतं. त्याच पद्धतीने त्याला तो अधिकारही आहे. का अधिकार आहे तर सहकारी संस्थेच्या सभा ह्या वेळेमध्ये झाल्या पाहिजेत. कायद्यानं ज्या काही सांगितलेल्या सभा आहेत या सभा वेळोवेळी होणं आवश्यक आहे. मग ह्या सभा बोलवण्याचा अधिकार त्याला आहे. सभा हा अध्यक्ष बोलवत नसतो, सचिवाकडून बोलवल्या जात असतात. परंतु सचिवाला त्या ठिकाणी सूचना करण्याचं काम त्याला करण्याचा अधिकार असतो. कारण व्यवस्थापन समितीमध्ये जे काही निर्णय होतील त्या निर्णयाप्रमाणे त्या ठिकाणी सचिवाला त्या सूचना देणं आणि ह्या ज्या काही सूचना आहेत या सूचनांप्रमाणे सभांचं आयोजन करून घेण्याचा अधिकार त्याला आहे. मग सभेचं जे काही कामकाज आहे हे कामकाज त्या ठिकाणी कायदेशीर होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कायद्याच्या चौकटीत राहून पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही जे काही सभा आहेत या सभा
योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी बोलवण्याचा अधिकार त्याला देण्यात आलेला आहे किंवा दिलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा घटक आहे निर्णायक मत देणे. निर्णायक मत देण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे. निर्णायक मत म्हणजे काय हे आपण अगोदर पाहूया. निर्णायक मत म्हणजे काय तर सहकारी संस्थेच्या ज्या काही सभा होत असतात, या सभांमध्ये सभासदांच्या ज्या काही सभा असतात, या सभासदांच्या सभामध्ये एखादा प्रस्ताव मांडला जातो आणि त्या प्रस्तावावरती चर्चा होते आणि मतदानाची वेळ येते. ज्यावेळेला मतदानाची वेळ येते, ही जी काही मतदान होतं, या मतदानामध्ये त्या ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरुद्ध ज्यावेळेला समान मते पडतात, त्यावेळेला अध्यक्षाला एक त्याचं निर्णायक मत किंवा जादाचं मत देण्याचा जो काय अधिकार असतो, त्या जादाचे मत देण्याच्या अधिकाराला निर्णायक मत असं म्हणलं जातं. म्हणजे सहकारी संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून या अध्यक्षांना आपल्या मताचा वापर करण्याचा त्याला अधिकार देण्यात आलेला आहे. हिताच्या बाजूने म्हणजे काय तर सहकारी संस्थेचं हित कोणत्या घटकांमध्ये आहे, म्हणजे तो ठराव सहमत करण्याशी आहे का तो ठराव सहमत न करण्याशी आहे, याचा विचार करून त्यानं योग्य त्या पद्धतीनं आपलं निर्णायक मत त्या ठिकाणी दिलं पाहिजे किंवा निर्णायक मत देण्याचा अधिकार त्याला आहे. मग हे जे काही निर्णायक मत आहे, हे निर्णायक मत त्यानं योग्य पद्धतीनं दिलं पाहिजे. आणि हा जो काही अधिकार आहे, हा अधिकार फक्त अध्यक्षालाच प्राप्त होतो, अन्य कोणत्याही घटकाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असत नाही. मग हे जे काही निर्णायक मत आहे, हे निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षाला आहे. त्या ठरावाला मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टिकोनातून हे निर्णायक मत फार महत्त्वाचं असतं आणि हा अधिकार अध्यक्ष वापरू शकतो आणि आपल्या निर्णायक मतानं तो ठराव सहमत करू शकतो अथवा तो ठराव रद्दही करू शकतो, की ज्यामुळं सहकारी संस्थेचं कामकाज हे योग्य पद्धतीनं होऊ शकेल, योग्य पद्धतीनं पार पाडलं जाऊ शकेल, या दृष्टिकोनातून त्याच्याकडून प्रयत्न केले जात असतात किंवा प्रयत्न करण्यात येत असतात. याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सभांचं जे काही इतिवृत्त आहे, ते इतिवृत्तावरती सही करणं. सहकारी संस्थेच्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होतात, या सभांच्या इतिवृत्तावरती सही करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे. म्हणजे सभासदांच्या ज्या काही सभा आहेत, या सभासदांच्या सभा असतील किंवा व्यवस्थापन समितीच्या सभा असतील, या सर्व सभांचा हा पदसिद्धपणे अध्यक्ष असल्यामुळं या सर्व सभा हा कायदेशीर होण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व सभांवरती सह्या करण्याचा अधिकार हा फक्त अध्यक्षाला आहे किंवा अध्यक्षाला असलेला आपल्याला दिसून येतो. कारण सहकारी संस्थेच्या ज्या काही सभा आयोजित केल्या जात असतात, मग याच्यामध्ये अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल किंवा विशेष अधिमंडळाची सभा असेल, तर या ज्या काही सभा होत असतात, या सभांची इतिवृत्त ही 30 दिवसाच्या आत ही सचिवाकडून लिहून घेणं आणि या इतिवृत्तावरती सह्या करण्याचा अधिकार हा अध्यक्षाला असला आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारे आपण आज सहकारी संस्थेचा जो काय अध्यक्ष आहे हे पाहत असताना त्याचे कार्य आणि अधिकार पाहिलेले आहेत. विद्यार्थ्यांनो, पुढच्या तासाला आपण याच्यातला जो पुढचा घटक आहे तो म्हणजे जबाबदाऱ्या, या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबूया.